नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून खूप छान सुंदर माहिती आपणाला मिळेल. तर नक्की व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो, समोर दिसत आहे ही बाग माझी मित्रांनो 12 ते 13 वर्षाची झालेली आहे आणि खूप जुनी बाग आहे मित्रांनो. माझ्या या बागेबरोबरच्या काही लोकांच्या बागा राहिल्या पण नाही कोणाच्या बघायला. तर ही माझी 12 ते 13 वर्षाचीच बाग आहे मित्रांनो. आणि मित्रांनो, या बागेपासून दरवर्षी खूप छान उत्पादन मिळतं मला. तर मित्रांनो, चालू वर्षी या बागेपासून 2 कॅरेट माल एका झाडाला निघलेला आहे. बघू शकता, खूप छान सुंदर फळं आहेत आणि कंप्लीट 2 कॅरेट माल एका झाडापासून मिळालेला आहे आपल्याला. आणि मित्रांनो, मार्केट पण चांगलं भेटलेलं आहे. तर मित्रांनो, ही जवळपास माझे 400-450 झाडं होते, म्हणजे 1 एकरची बाग होती. पण मित्रांनो, मर रोगाने याच्यातले बरेचसे झाडं गेली. त्याच्यामुळं मित्रांनो खाली फक्त 300 किंवा 350 असंच झाडं राहिली असतील. आणि मित्रांनो, 350 झाडापासून जवळपास 600 कॅरेट माल मित्रांनो निघलेला आहे. आणि मालाला रेट पण खूप चांगल्या प्रकारचा मिळाला. आणि मित्रांनो, जवळपास या झाडांपासून खूप इन्कम झालं आणि खूप पैसे मिळाले. तर मित्रांनो, ही बाग 12 ते 13 वर्षाची कंप्लीट झाली. आणि मित्रांनो, याचं कारण म्हणजे याला खतं, औषधं आणि मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे फवारे खूप चांगल्या प्रकारचे बसलेत आणि बसवलेले आहेत आम्ही. त्यासाठी मित्रांनो आम्ही खूप मेहनत आणि खर्च केले. उन्हाळ्यामध्ये मित्रांनो ह्या बागेला पाण्याचा तोटा आला होता, तर आपण याच्यासाठी शेततळंसुद्धा बनवलं. आणि ऐन उन्हाळ्यामध्ये ही बाग मित्रांनो आमची होती, पाण्याचा एकदम शॉर्ट होता. तर एवढ्या संकटांना सामना करून मित्रांनो ही आम्ही बाग जगवली. आणि मित्रांनो, ह्या तुम्हाला सांगतो, ह्या 300 झाडं शिल्लक राहिलीत. खूप जुनी झाडं आहेत, 300 झाडं शिल्लक राहिली. पण या 300 झाडापासून मित्रांनो जवळपास 600 कॅरेट माल निघाला. आणि या 600 कॅरेटपासून मित्रांनो आमचं खूप इन्कम मिळालं. जवळपास तुम्हाला सांगतो, हा माल आपण 110 रुपयाने दिला होता, 100 रुपयाने दिला होता. तर अशा पद्धतीने मित्रांनो 300 झाडापासून इन्कम मिळालं. आणि एवढंच नाही मित्रांनो, तर याच्यामागं कष्ट पण खूप आहे आणि मेहनत पण आहे. तर मित्रांनो, याच्यासाठी फवारा बसत नव्हता. तर मित्रांनो, आम्ही याच्यासाठी STBने पहिलं फवारत होतो. पण झाडं मोठाली झाल्यामुळे STBने जमत नव्हतं. म्हणून आम्ही मित्रांनो सुरुवातीला एक ट्रॅक्टर घेतला HFT आणि एक साधा ब्लोअर घेतला. आणि त्याच्या माध्यमातून मित्रांनो आम्ही या बागेची फवारणी केली. पण झाडं मोठाली झाली असल्यामुळे आणि जास्त हे असल्यामुळे त्या ब्लोअरचा एवढा म्हणजे पॉवर भेटत नव्हता. म्हणून आम्ही आता हा दुसरा मित्रा कंपनीचा ब्लोअर घेतला आहे. आणि त्याच्याबरोबर एक कुबोटा ट्रॅक्टर घेतला, कारण पहिल्या ब्लोअरनी ना जास्त फवारा बसत नव्हता. म्हणून मित्रांनो आपण हा कुबोटा ट्रॅक्टर 4 लाखाचा सेकंड घेतला. आणि मित्रांनो त्याच्याबरोबर मित्राचा ब्लोअर, मित्रा कंपनीचा ब्लोअर हा सुद्धा आपण कोरा 4 लाखाचा घेतला. आणि जवळपास ही 8 लाख रुपये आपण मित्रांनो नुसतं फवाऱ्यासाठी खर्च केला आहे. आणि एवढा 8 लाख खर्च करून मित्रांनो बघू शकता, खूप भारी आणि कंपनीचा आम्ही हा ब्लोअर घेतला आहे, मित्रा कंपनीचा आहे. आणि जबरदस्त ब्लोअर मित्रांनो, फार किती झाडामध्ये अडचण असते तिथपर्यंत त्याचा फवारा पोचतो. आणि खूप छान सुंदर क्वालिटीचा बघू शकता, मित्रा कंपनीचा आहे हा. बघा पाठीमाग कंपनीसुद्धा आहे त्याच्यावर, बघा पहा, मित्रा कंपनीचा ब्लोअर आहे हा. आणि खूप जबरदस्त फवारा बसतो याने मित्रांनो. आणि जवळपास या दोन्ही वस्तूला आम्ही 8 लाख रुपये खर्च केला. आणि 8 लाख रुपये खर्च करून मित्रांनो हा ब्लोअर घेतला. आणि ह्या ब्लोअरच्या माध्यमातूनच एवढा जबरदस्त सुंदर क्वालिटीचा माल आहे मित्रांनो. हा 1 नंबर क्वालिटीचा माल आहे. तर याच्यात तर मित्रांनो काही आमची झाडं आता नवीन आहेत, काही 1-2-3 वर्षाची आहेत, काही 4-5 वर्षाची आहे आणि काही 12-13 वर्षाची आहे. तर मित्रांनो, आता आपण ही 12-13 वर्षाची झाडं आहे ना, एवढं हार्वेस्टिंग करून आपण ही झाडं काढून टाकणार आहे. तर खूप छान सुंदर, कारण काय झालं आहे, 25-30% रान खाटं राहतं आणि फक्त 50-60%च झाडं राहिल्यामुळं निम्मं रान खाटं राहायला लागले. म्हणजे निम्म्यापेक्षा थोडं कमी, म्हणजे एवढं रान खाटं राहतं आहे आपलं, कारण झाडं गेल्यामुळं. त्याच्यामुळं आता ही चालू वर्षी झाडं काढण्याचा निर्णय घेतलेला आहे आम्ही. नाहीतर
उत्पादन मित्रांनो 12-13 वर्षे झाडं झालीत, पण एकच नंबर उत्पादन भेटलं मित्रांनो. आणि जवळपास 300 झाडांपासून 10 ते 12 लाख रुपये इन्कम मिळालं मित्रांनो. म्हणजे खूप इन्कम मिळालं. जवळपास मित्रांनो 1 कॅरेट 2000ला गेलं आणि असे 600 कॅरेट माल निघाला. तुम्ही विचार करू शकता. तर अशा पद्धतीने इन्कम मिळालं मित्रांनो. आणि एवढंच नाही तर मित्रांनो, याचं एवढं हा माल येण्याचं कारण म्हणजे आम्ही खत कोणतं वापरतो ते पण तुम्हाला सांगतो. आम्ही काय असं शेणखत वगैरे काय वापरत नाही मित्रांनो. डायरेक्ट लेंडी खत, कुजलेलं लेंडी खत विकत आणतो. जवळपास 5 ते 6 हजाराला ट्रॅक्टर येतो एक डम्पिंगचा. आणि तो ट्रॅक्टर मित्रांनो आम्ही भरून डायरेक्ट विकत आणतो. आणि प्रत्येक झाडाला दोन्ही बाजूनी 2-2 घमेले त्याच्यामध्ये माल टाकतो, खत टाकतो, त्याच्यात बेसल डोस. म्हणजे एवढं मेहनत करून ही एक नंबर तुम्हाला दिसत असेल ही बाग आम्ही आणलेली आहे. आणि खूप छान सुंदर क्वालिटीची बाग आहे बघा. सफरचंदासारखी लाल लाल. आणि हा सुपर भागवा आहे मित्रांनो. हा सुपर भागवा जाते. खूपच सुंदर असे सफरचंदासारखे लाल लाल जरद फळं आहेत आणि खूप छान सुंदर मित्रांनो. तर मित्रांनो, याच्यामध्ये कष्ट खूप आहे. डाळिंब बागेमध्ये कष्ट खूप आहे. बनचो टिकून राहिला त्याचा 100% फायदा झाला आणि आत्ता पण होत आहे. सध्या जर आपण बाजारभाव पाहिले तर खूप बाजारभाव आहे. 200-250 रुपये प्रति किलो डाळिंब जाते मित्रांनो. जाग्यावरती 160-50च्या आता सध्या खरेदी आहेत. तर अशा पद्धतीचं मित्रांनो, जे चांगलं एक नंबरचं माल आहे ना, तो आजही पण मार्केटमध्ये 150-200पर्यंत 250पर्यंत जातो आहे. आणि जो 2 नंबर 3 नंबर आहे तो कमी रेटने जातो आहे. म्हणजे आजही डाळिंबाला खूप मागणी आहे, खूप रेट आहे. आणि एवढंच नाही तर हा माल मित्रांनो पार प्रदेशात जातो आहे. तर मित्रांनो बघा, ही आपण आता आहे ना झाडं हार्वेस्टिंग केल्याच्यानंतर ही झाडं काढून टाकली. आणि बघा त्याच्यामध्ये ना आपण सगळं आता टोमॅटो लावला आहे बघा. ही जी 3 वर्षाची 12 वर्षाची झाडं म्हणतो ना मी, 12-13 वर्षाची झाडं, ही आपण झाडं काढून टाकली. आणि त्याच रानात मित्रांनो आपण टोमॅटो लावलेला आता बघा. आणि जवळपास हा महिन्याचा टोमॅटो झाला आहे. बघा कसं जबरदस्त टोमॅटो आला आहे. कारण रान बिवड याचा असल्यामुळे, डाळिंबाचं बिवड खतं भरपूर असल्यामुळं टोमॅटोसुद्धा खूप इतके रगील आले का मापाच्या बाहेर. आताशी महिन्याचे टोमॅटो झालेत मित्रांनो. बघा प्लॉट हा जवळजवळ 1 एकरच्या पुढं प्लॉट ह्या, 1-1.5 एकरचा प्लॉट ह्या. तर खूप जबरदस्त टोमॅटो आलेत बघा, पाहू शकता. तर मित्रांनो, शेती जर करायची असेल ना, एकदम टॉप टिपमध्ये जर केली ना मित्रांनो, तर शेतीमध्ये खूपच पैसा आहे. आणि मित्रांनो, शेती अशी आहे का गरीबातल्या गरीबाला एका रात्रीत श्रीमंत करू शकते. कारण कधी कोणत्या मालाला काय भाव येईल हे कोणीच सांगू शकत नाही मित्रांनो. त्याच्यामुळे शेती ही शेतकऱ्याचं सोनं आहे आणि सोनंच पिकवते. तर मित्रांनो बघू शकता टोमॅटोची क्वालिटी खूप जबरदस्त टोमॅटो आहेत. आणि फक्त आता महिन्याचे टोमॅटो झाले.